नजर शून्यात हरवली, चहा निश्चित गार होऊन पडलाय, समोरचा पेपर उलटा पडलाय, सगळी एकाच गोष्टीची लक्षणं आहेत. आयुष्यात काहीतरी टेन्शन आहे. त्यामुळे आडेवेडे न घेता सांग. तू कधी आलास? या म्हणजे पूर्णा मावशीने माझ्यासाठी दार उघडलेलं सुद्धा ऐकलं नाहीयेस तू. हे तर क्लासिक सिम्पटम आहे. बोल की गल आहे. अरे काय नाही रे, कामाचेच विचार. म्हणजे 7 वर्षांच्या ओळखीमध्ये एवढं तरी कळायला लागलंय की तू कामाच्या विचारात कधी असतेस आणि टेन्शन मध्ये कधी असतेस. आणि आता तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन. बोला. हो, एवढं झालंय का? हो, त्यामुळे बोला. अरे काय नाही, शुभ्राचा ओव्हरनाईट कॅम्प जातोय केळव्याला. पहिल्यांदाच ती एका रात्रीसाठी घराबाहेर असणार आहे. त्याचंच टेन्शन आलं जरा. ती एन्जॉय करेल की तिच्या स्कूलमेट्स बरोबर? हा, ते तर झालंच म्हणा. आणि त्यांच्या एन्जॉयमेंटला सुमार नाही. हा, त्यांच्या फोनवरच्या गप्पा ऐकायला हव्यास तू. सो व्हॉट आर यू गोइंग टू वेअर ऑन द कॅम्प डे? माझ्याकडे मॅचिंग वॉटर बॉटल नाहीये यार. आम्ही एकाच कलरच्या 2 रिबिनी बांधायचो, तेवढंच काय ते मॅचिंग. पण यांना पेन सुद्धा स्कूल बॅगच्या मॅचिंग कलरचं हवं असतं. अगं पण शुभ्रा जर एवढी एक्सायटेड आहे तर चांगलं आहे की. त्यात टेन्शन घेण्यासारखं काय? टेन्शन येणार ना स्वप्नील. पहिल्यांदाच ती अशी जवळजवळ 2 रात्रींसाठी घराबाहेर असणार आहे. आणि त्यात हे भूत तिथे काही उपद्व्याप तर करणार नाही ना, याचंही टेन्शन आहे मला. चल मग आपणही जाऊ केळव्याला. काय बरायस ना तू? अरे त्यात काय, गाडी काढायची आणि जायचं. हा, आता त्यातल्या आपण या शब्दावर तुला आपत्ती असेल तर तू जा. तुला हव्या त्या माणसाबरोबर जा. मी आपलं उगाच माझ्या मनाचे मांडे खात आपण म्हटलं. स्वप्नील काही पण बघ, विचार कर. नाही, एवढं करायची गरज नाही. मग इथे टेन्शन घेत बसण्याची गरज नाही. चल हस बघू आता. कम ऑन, गिव्ह अस दैट स्माइल. अगं बाहेर सगळ्या जगाचा कारभार थांबलाय, मंजिरी हसत नाहीये म्हणून. स्वप्नील बस आता. चल मी चहा आणते तुझ्यासाठी. थंड? गप रे. मी तुम्हाला निक्षून सांगितलं होतं, मुरळकर तुम्हाला एकांतात भेटायला आला पाहिजे, असं काहीतरी करा. सांगितलं होतं की नाही? हो हो. मग तयार झाला का तो? नाही. का नाही तयार झाला तो? मी प्रयत्न केला पण तुमचे प्रयत्न कमी पडले. पण मी खरंच प्रयत्न केला. का कमी पडले तुमचे प्रयत्न? मी मला सांगा मिसे, तुमच्या या रूपाचा, त्या देखणे असण्याचा, किंबहुना तुमच्या असण्याचाच काय उपयोग? मी याचं एकच उत्तर आहे मिसेस, ते तुम्हाला ठाऊक. मला तुमच्या तोंडून ऐकायचंय मिसेस. बोला मिसेस, बोला 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 मिसेस, बोला लवकर बोला मिसेस. तुमची सवय आम्हाला आवडत नाही. बोला लवकर, बोला लवकर. पनिशमेंट टाइम, पनिशमेंट टाइम.
You guessed it right. Punishment time. तुम्हारी शरण में आंबेडे बाबा, बाबा आंबेडे बाबा, मैंने तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो. सांगितलेलं काम केलं नाही मी. You will have to pay for this one day or the other. नहीं 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 बॉस, ऐसा नहीं चलेगा. हाँ, हमारा फैमिली बड़ा है. हाँ, ओके. No no no, see, as it is you have to work out the deal because anyway it's an off season. All right. Yeah, you get back to me. Okay, thank you. गौऱ्या कोणाबरोबर याच इंग्रजीतनं बोलत होता तू? आजी तुला सांगतो मला आधी सांग. भाई एवढा साहेबासारखा असतो, लोक ऐकतात कर तुझं? नाही म्हणजे घरामध्ये बायको आणि पोरग दोघं बी. आजी तुला सांगतो, ज्या दिवशी माझी ऑर्डर असेल ना त्या दिवशी चल माझ्या बरोबर आणि बघ गौरांचा दरारा. अरे वा. अरे माझ्या सोन्या, तुमचं कौतुक ऐकण्यासाठीच माझा जल मुरलेला आहे आता. आता पण बघ ना, त्या रिसॉर्ट वाल्याला जवळजवळ अर्ध्याने खाली उतरवला आणि त्याला सांगितलं, ए भाई आम्हाला क्वालिटी पण A1 पाहिजे. मुदोळकर फॅमिली येते तुझ्या रिसॉर्ट वर. अरे कसलं ते रिकॉर्ड काय ते? रिसॉर्ट ग आजी. आपण पिकनिकला चाललोय ना, त्यासाठी मी एक मस्त रिसॉर्ट बुक केलं. आपण नाही, तुम्ही जातायसा. मी इथं घरातच राहते, हरी हरी कर. नाही आजी, तसं अजिबात चालणार नाही. तुला आलंच पाहिजे. अरे पण तुम्ही हाटीलाच राहणार, माझं सोहळं तिथं कसं चालेल? हे हा? चली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और उस राख में से होशियार माणूस जो निकलता है उसे गौरांग कहते हैं. हे अरे ये मेल्या, शिणूमातले डायलॉग माझ्या थोबाडावर मारू नये. गाजे, रिसॉर्ट सुद्धा मी असं बघितलं की ज्याला अटॅच किचन आहे, त्याच्यामुळे तुझा शिदा तूच बनवायचा. तुझ्या किचनला कोणी बी हात लावणार नाही. असं बी असतं या? हा, जिकडे गौरांग असेल ना तिकडे सगळं असतं बघ. मग मी येईन बघ. मला बी आवडतं मग पोरांबरोबर हिंडाया फिराया. आणि तुझं पोरग त्याला कोण सांभाळणार? मी आहेच की, नाहीतर त्या नेत्राला तिथं बी आराम नाही. वा, चांगला आहे. आता तुमचा आनंद तोच माझा आनंद. हा, फक्त आता सत्याला दादाचं काय? नाही, काय नाही. नाही सांग ना काय. अरे काय नाही, ते आमचं पालनिंग आहे. ए आजे, माझ्यापासून काय लपवते? हा, आणि काय ग कसलं प्लॅनिंग? अरे तुला ते कळलं, तुला जेव्हा कॅटरिंगची ऑर्डर गावल ना तवा. अगं कॅटरिंगची ऑर्डर घरची? मस्त आयडिया. मस्त आयडिया. आयडिया कुठली? हीच मंजिरीला कुठेतरी बाहेर घेऊन जाण्याची. हे काका, तुम्ही ऐकलं मी सगळं ऐकलं. खरं सांगतो, एक दिवस घेऊन जा कुठेतरी तिला बाहेर. काका, मी आय मीन ती कशी येईल माझ्या बरोबर? अरे माठ्या, प्रेमात माणसं अशक्यातल्या अशक्य गोष्टी जमवून आणतात.
तुला न जमायला काय झालं? काका, प्रेमात नकार घेणं या पलीकडे दुसरं काय जमलंय मला आतापर्यंत? त्यात प्रेम आहे की सवयीचा भाग आहे ही कळेनाचं झालं. हो, अच्छा, सवयीचा भाग. मागे मीच तुला एकदा बोललो होतो तेव्हा तूच मला सांगितलं होतंस ना, 7 वर्ष तू मंजिरीसाठी थांबल्यास म्हणून. मग आता काय झालं? 7 वर्षात मला एखादी गोष्ट जमली नाही म्हणजे मी किती नालायक आहे तुम्हीच बघा. उगीच मूर्खासारखं बोलू नको. हे बघ स्वप्नील, तू तिला येण्या केल्या प्रकारे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तुला जे काही सांगायचंय ते स्पष्टपणे सांगायला आणि तिला ते कळायला तुम्हाला स्पेस अगेन. ती तुला इथे मिळणं शक्य नाहीये. अरे इथे तिचे 17चे 60 व्याप आहेत. कामाची धावपळ, शुभ्राचं टेन्शन, माझी काळजी. म्हणून म्हणतो बाहेर जाण्याची आयडिया उत्तम. बघू बघू रे. इट्स माय ऑर्डर. येस सर. येत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. Hello my dear children, parents and teachers. Do you know this advertisement? Ta-na-na-na-na-dee, the pizza ice free. Ta-na-na-na-na-dee, the pizza ice free. Pizza only 44 rupees में. मैगी बस 2 मिनट में रेवोल्यूशन बन जाती है. मैगी 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 अब 10 रुपए में. टेस्टी चाइनीज बनाने के लिए चाइनीज होना जरूरी नहीं. ये भी चाइनीज नूडल इज बेटर नो. नूडल्स अब 10 रुपीज में. ऑल these advertisements are mouth watering ना. Yummy, tasty, but my dear friends, do you know eating junk food is very harmful. Lack of vitamins, lack of protein, lack of calcium, digestion problem. But my dear friends, God has given us grains, fruits, vegetables, milk, and eggs. Eggs gives us calcium, minerals, protein, and vitamins. So, eat healthy Indian food. So, eat healthy Indian food and stay healthy and happy. दाल रोटी खाओ, प्रभु के गुण गाओ. दाल रोटी खाओ, प्रभु के गुण गाओ. जय जय राम हरि. जय जय राम हरि. जय जय राम कृष्ण हरि. वाह वाह रे मेरे शेर. मित्रा बघितलंस का? मुलगा कुणाचा आहे? अरे वा अज्जे बघितलंस का? हा ही असं सगळं करतो तेव्हा हिचा मुलगा आणि प्लेट जेव्हा फोडतो तेव्हा लगेच माझा मुलगा. पार्शल. माझं गुणाचं ग ते बाळ. नेत्रा, तू उगा त्याला जाता येता धोपटत असतीस. पण गुण कोणाकडनं घेतलेत? आत्याजीकडनं. काय हा, क्या बात आहे आत्या. शेवटी तू स्वतः अग्री केलं की तू आत्या आजी आहेस. गौऱ्या, माझं सोनं बाळते. माझी प्रॅक्टिस आर्याने घेतली. वय काय सांगतो? ओ तिला नाटकात फर्स्ट प्राइज मिळालं ना. तिनेच मला शिकवलं. अगं बाई, मग आर्या पण हायच माझी गुणाची. चला खूप झाली नाटकं. आता अभ्यास करू. चला उतरा.
चल नेत्रा. आजी, माझ्या मुलावरती आवाज चढवायचा तरी अधिकार मला आहे ना? नेत्रा, तुझा अधिकार कुणी बी काढून घेतलेला नाही, पण अधिकाराचा गैरवापर होऊ देऊ नगस. बोलू आपण नंतर. मोठ्यांच्या छोट्या गोष्टी छोट्यांपर्यंत पोचाय नग. चल रे. Stone, paper, scissors. Stone, paper, scissors. Stone, paper, scissors. माझी आई आली वाटतं. हॅलो. आणि हे काय, आज दार उघडल्यावर काही डिमांड नाही केलीस तू? आणि ही कोण? माझी न्यू फ्रेंड. अरे वा. आताच बिविंग मध्ये राहायला आली. मग आमची ओळख नाही करून देणार मैत्रिणीशी? हाय आंटी. हाय. काय नाव आहे तुझं? तिचं नाव प्रिया. मंजिरी, ही प्रिया. आमच्या घरातलं गव्हर्नमेंट हीच सगळं घर सांभाळते. मम्मा, हा, तुम्ही खेळा, मी आलेच. प्रिया तू थांब, मी आलेच. ओके. तिचं नाव प्रिया. आई, काय झालं? काय नाही, तुझ्या न्यू फ्रेंडचं नाव ऐकलं आणि अरे तुला तुझ्या फ्रेंडची आठवण आली का? तिचं नाव पण प्रिया होतं का? नाही. आई प्रिया म्हणत होती की मी तुझ्याकडे रोज खेळायला येऊ का? तू नाही म्हणालीस का तिला? शुभ्रा, आई लिसन केअरफुली. मी तिला म्हंटल की आपण ऑल्टरनेट डेज एकमेकांकडे खेळायचं म्हणून. आज जर इव्हन डेट असेल तर ती माझ्या घरी येईल आणि आज जर ऑड डेट असेल तर मग मी तिच्याकडे जाणार. बरोबर. व्हेरी गुड. आई, शुभ्रा इज ऑलवेज राईट. पण प्रिया नाही म्हणाली. ती म्हणाली की मीच तुझ्या घरी येणार, तू माझ्या घरी नाही यायचं. दिस इज नॉट फेअर. नाही, असं कुठे असतं का? माय बेबी इज ऑलवेज राईट. जा आता, प्रिया वाट बघते ना तुझी, खेळ तिच्यासोबत. आजी, काय ग? आजी सॉरी, मगाशी माझा आवाज उगाच चढला. मला तुमच्यावर आवाज चढवायचा अधिकार नाहीये. खरंच सॉरी. अगं बावडे, हक आणि कर्तव्याच्या तराजूत समधी नाती तोलायची नसत्या. भांड्यांच्या मांडणीत एक भांड दुसऱ्या भांड्याला लागायचे आणि काय मोठमोठाली टोपच एकमेकावर आदळतात असं नाही. कधी कधी छोटी पळी बी परातीवर आपटून मोठा आवाज होतो. या माझं सर, पण आर्याच्या बाबतीत जे काय तू वागतेस. आजी, कोणी काही म्हणलं तरी माझी मतं नाही बदलू शकत.
मी खूप काळजी घेते. ती ज्या खोलीत असेल त्या खोलीत सुद्धा थांबत नाही मी. पण युवीमुळे कधी कधी नेत्रा काय बालिशपणा आहे हं? तू गुणाची पोरगी आहेस. या घरासाठी जीव टाकतीस तू. घरातल्या प्रत्येक माणसाचं पेरमाने करतीस. मग त्या निष्पाप जीवाने काय घोडं मारलंय तुझ्या? ती निष्पाप नाही आहे आजी. तिच्या जन्मताच पापाचं विष आहे. नेत्रा आजी, मला माहितीये तुम्ही आता काय म्हणणार, की मामांजी सुद्धा वाईट होते, तेही पापी होते, पण तरी सत्यजित दादा आणि गौरांग चांगलेच आहेत. लाख वेळा ऐकून झालंय माझं. पण प्रिया तशी नाहीये. प्रियाच्या अंगातलं विष इतकं जहालंय ना की तिच्या पुढच्या 70 पिढ्यांमध्ये ते झिरपलं ना तरी पुरून उरेल.